महत्वाची बातमी समोर येते। काळोखे प्रकरणाशी आमच्या पक्षाचा काहीही संबंध नाही। सुनील तटकरेंकडून मंगेश काळोखे प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी यावेळी तटकरेंनी केली आहे। पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी। सुधाकर घारेंचा खोपोली प्रकरणाशी संबंध नाहीये। खोपोलीतील घटनेचा सध्या तपास सुरू असल्याची माहिती देखील तटकरेंनी दिली आहे। तपास यंत्रणांनी शीघ्र गतीने तपास करावा अशी माहिती देखील मागणी देखील तटकरेंनी केली आहे। कालची खोपोलीतली घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे। कठोर शब्दांमध्ये आम्ही त्याचा निषेध करतो। तपास यंत्रणेने शीघ्र गतीने सर्व काय यंत्रणा असतील किंवा त्यांचे काही विंग असतील ते लाभाव्यात, आरोपींनाही पकडावा आणि त्याच्याबद्दलची कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जावी। इतर बाबतीमध्ये जे बोललं जात आहे ते तथ्यहीन आहे असं माझं स्वतःचं मत आहे। पण ज्यावेळेला एखाद्या बाबतीमध्ये तपास चालू असतो त्यावेळेला त्या संदर्भातलं मतप्रदर्शन करणं उचित नसतं। जी घटना घडली ते जे काय परस्परांच्या बद्दलचं त्यांचं असेल, त्यांचं केव्हापासूनचं काय वादविवाद होते, 2-3 दिवस अलीकडे काय काय चाललेलं होतं, त्या संदर्भातली सुद्धा माहिती पोलीस विभागाकडे नक्कीच त्या ठिकाणी असेल। मला विश्वास आहे की सुधाकर घारे जे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांचा या प्रकरणाशी दुरान्वय संबंध नसेल, पण शेवटी तपास चालू असल्यामुळे तपासला इन्फ्लुअन्स होईल असं कुठलंही वाक्य मी त्या ठिकाणी बोलणार नाही। काल जे कृत्य राष्ट्रवादीकडून रवी देवकर, सुधाकर घारे या सगळ्यांनी प्लॅनिंग करून काल मंगेशची जी निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे। आज मी 2 दिवस आता साहेबांशी चर्चा केल्यानंतर आम्ही या ठिकाणी निर्णय घेऊ 2 तासांनी। मात्र ह्या आरोपींना तात्काळ यांना अटक त्या ठिकाणी केली नाही तर आम्ही स्वतः जाऊन पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी बसून राहू। जोपर्यंत यांना अटक केली जात नाही तोपर्यंत मी पोलीस स्टेशनवर आम्ही सगळेच जण त्या ठिकाणी हलणार नाही। आज फक्त साहेबांना शिंदे साहेब येऊन जाऊ द्या, मग आम्ही जो काय आहे तो निर्णय या ठिकाणी घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।